ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. इथे बेडकी मिरची घेतली आपण, भिजत घातली होती 10 मिनटं आधी कोमट पाण्यात. ही तिखट आहे. लसूण आणि खोबरं. थोडंसं मीठ चवीनुसार. आता आपण त्यात घेतो थोडंसं पाणी घेऊया. यात हे बारीक करून घेते. आपण काढून घेऊया. त्यात आपण बारीक करूया, त्यात आपण काढून घेतो. थोडं पाणी लागेल पातळ करूया. त्यात आपण थोडंसं पाणी टाकूया. आता आपण ही फोडणीची तयारी करूया. तेल गरम करत ठेवते. त्यात आपण जाळी ठेवली, त्या आता फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे आपण. त्यात आपण टाकूया खोबरे तेल. आता तेल आधी आपण गरम करून घेऊया. आता आपण त्यात टाकूया थोडीशी मोहरी. मोहरी इथे गरम झाली की आपण त्यात टाकणार कढीपत्ता. आता आपण ती चटणी टाकूया. मस्त आहे की ते चटणीला आता फोडणी दिलेली आपण त्यावेळेस झाकण ठेवूया 1-2 मिनटं. आता आपण चटणीवरचं झाकण काढून घेतलेलं आहे. चटणीला मस्तपैकी असा वास सुटलेला आहे फोडणी दिल्यानंतर. इथे आपला इडली आणि चटणी आपली रेडी झालेली आहे, बघू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. झटपट होणारी अशी चटणी आणि इडलीची रेसिपी आधी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू.